मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी देतोय. तुम्ही जर जिल्हा न्यायालयाची परीक्षा दिलेली असेल तर खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो. आन्सर की बद्दल आणि आन्सर कीवरती ऑब्जेक्शन घेण्याबद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन मित्रांनो हायकोर्टच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ही मित्रांनो माहिती तुम्हाला सर्वात अगोदर देतोय. त्यासाठी आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढील अपडेटसाठी आणि मित्रांनो या व्हिडिओला शेअर करायचं आहे. ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन परीक्षा 2023 बद्दल काय म्हटले नोटीसमध्ये ते तुम्हाला सांगतो आणि उत्तरपत्रिका कधीपर्यंत येईल तेही तुम्हाला सांगतो मित्रांनो. पुढची प्रोसेस आता संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची न्यूज तुमच्यासाठी आहे. तर बघा मित्रांनो, याद्वारे कळून देते की लघुलेखक असेल, कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदांसाठी तुमची जाहिरात 4 डिसेंबर 2024 रोजी या ठिकाणी. इथं डेट थोडीशी मित्रांनो चुकलेली आहे. वरती डेट त्यांनी या ठिकाणी जी दिलेली ती बरोबर दिली, 2023 पाहिजे होतं, इंग्लिशमध्ये बरोबर दिलेले. तर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी तुमच्या स्टेनो वगळून मित्रांनो कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी म्हणजेच रिटर्न एक्झाम तुमची घेण्यात आलेली होती. तर सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका मित्रांनो आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये 2 मार्च 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर ही गुड न्यूज आहे तुम्हाला मित्रांनो. उद्याच्याला तुमची उत्तरपत्रिका मित्रांनो आज संध्याकाळी येऊ शकते. जशी उत्तरपत्रिका येईल मित्रांनो, कशी डाउनलोड करायची, कसं त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं, ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ बनवून मी देणार आहे. तर आज संध्याकाळपर्यंत आली तरी देखील तुम्हाला अपडेट देईल मित्रांनो. कारण की इथं पहा, अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करून मी पाहिलं, लॉग इनवरती ही क्लिक केलं, परंतु अजून हे ओपन होत नाही. हे जसं ओपन होईल मित्रांनो लॉग इनचं इथं ऑप्शन, तसं म्हणायचं की तुमची उत्तरपत्रिका या ठिकाणी तुमच्या प्रोफाईलमध्ये आलेली आहे. तर बघा 2 मार्चला म्हणजे उद्या तर 100% येणारच, परंतु संध्याकाळी वगैरे आली तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याबद्दल अपडेट दिलं जाईल. तर सदर उत्तरपत्रिका मित्रांनो जशी प्रसिद्ध होईल 2 मार्चला, त्या प्रश्नासंदर्भात तुमचा एखादा प्रश्न असेल, उमेदवारांना काय हरकती असतील, काय ऑब्जेक्शन असेल त्याच्यावरती, तर ते सादर करायचं असेल तुम्हाला, तर उमेदवारांनी मित्रांनो 2 मार्च पासून सकाळी 8 वाजल्यापासून तर बघा उद्या 8 वाजता त्याच्या अगोदरच उत्तरपत्रिका तुम्हाला येतील. ते 4 मार्च 2024 पर्यंत रात्री 11:55 या कालावधीमध्ये त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधित हरकती, त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात. तर बघा हरकती घेताना कसं हरकत घ्यायची तेही त्यांनी सांगितले. एखादा पुरावा अभिलेखासह ऑनलाईन वेब लिंक्स, काय तुमचं ऑनलाईन मटेरियल असेल, कंटेंट असेल, तोही तुम्ही त्या हरकतीसोबत देऊ शकता तुमचं समर्थन करण्यासाठी, हरकतींचं समर्थन करण्यासाठी. तर ते तुम्हाला सादर करायचे मित्रांनो 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत. वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपामध्ये केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल. तर इथं लॉग इन लिंक देखील तुम्हाला दिलेली पहा. ही देखील लिंक तुम्हाला मी ओपन करून दाखवतो मित्रांनो. ही देखील लिंक जी आहे ती ही लॉग इन प्रोफाईलचीच लिंक आहे, अजून चालू झालेली नाही आहे. तर पहा आजच्या तारखेच्या थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो वेबसाईटवरती हे अपडेट जे आहे उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्फत मित्रांनो देण्यात आलेलं आहे. तर खूप मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आहे मित्रांनो. ही लवकरच इथं तुमच्या आन्सर की जे आहेत मित्रांनो येतील. हे अपडेट या ठिकाणी आत्ता सध्या प्रसिद्ध झालेलं आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्नसंच, ही आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी तुम्ही TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तकं वापरू शकता. आणि सध्याची जी पोलीस भरती होते मित्रांनो त्यासाठी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी मित्रांनो पोलीस चालक हे जे पद आहे त्यासाठी तुम्हाला जर वाहन चालकाविषयी मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये ते जर पाहिजे असतील तर वाहन चालक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे मित्रांनो, जे की या ठिकाणी सचिन कुरुमसर यांनी या ठिकाणी लिखित आहे. वाहन चालक भरती विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. त्याचबरोबर मित्रांनो इतर सरळ सेवा पदभरतींसाठी देखील जसं की TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान GS या विषयी तुम्हाला वन लाईनर स्वरूपामध्ये पुस्तक हवं असेल तर ते देखील त्यांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS GK प्रश्नांचा समावेश त्यांनी त्यामध्ये केलेला आहे. आणि ग्रामसेवक पदासाठी देखील ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच ही 300 पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला भेटून जातील.